दुपारी 2च्या बातमीपत्रात सुरुवातीला अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मुंबईत सकाळपासूनच पावसाने जोर धरलाय। समुद्रात भरती आल्याने उंच लाटा देखील उठल्यात। किंग सर्कलमध्ये पाणी साचलंय, गांधी मार्केटमध्ये पाणी झालंय, परळमध्ये सखल भागात पाणी साचलंय। वाहन चालकांना त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतोय। या पाण्यातून वाट काढताना एकच कसरत करावी लागतेय, तर पुन्हा एकदा एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा अंधेरी सबवे खाली पाणी साचलंय, त्यामुळे वाहतूक बंद करावी लागली आहे। वेस्टर्न तसेच ईस्टर्न एक्सप्रेस वेवरील वाहतुकीला काहीसा ब्रेक लागलाय। रेल्वेची वाहतूक देखील धीम्या गतीने सुरू आहे। ही 3 दृश्य आहेत किंग सर्कल, परळ आणि अंधेरी सबवे या ठिकाणची। गांधी मार्केटमध्ये पाणी झालंय, तर परळ भागात सखल भागामध्ये पाणी साचलंय आणि अंधेरी सबवे हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत। अक्षय, सध्याचे पावसाचे अपडेट्स काय कळतायत? मुंबईमध्ये पावसाने थोड्या वेळापूर्वीच उसंतही घेतल्याचं कळतंय। वर्षा, आपण जर बघितलं तर पावसाने उसंत जरी घेतली असली तरी त्याला उसंत म्हणता येणार नाही। पावसाचा फक्त जोर कमी झालेला आहे, मात्र पाऊस जो आहे सगळीकडे पडतोय आणि फक्त मुंबई शहरातच नाही तर सर्वदूर मुंबई आणि आजूबाजूच्या उपनगरांमध्ये पहाटेपासनं जी विश्रांती पावसाने घेतली होती त्यांनी काही तासातच जोर धरला होता। आता पावसाचा जोर जरी ओसरला असला तरी संपूर्ण अंधार या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळतो। पावसाचे ढग या ठिकाणी एकत्रित जमले आहेत आणि पुन्हा मुसळधार पाऊस कधीही पडू शकतो अशी सध्याची मुंबईची परिस्थिती आहे। जो येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला होता तो येलो अलर्ट ऑरेंज अलर्टमध्ये देखील बदलवण्याच्या तशा पद्धतीचा अलर्ट जारी करण्याच्या तयारीत आता हवामान विभाग आहे। दुसरीकडे आपण जर बघितलं तर गांधी मार्केट परिसरामध्ये माटुंग्यात जे पाणी साचलं होतं ते त्या पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्या ठिकाणची वाहतूक सुरळीत होतानाचं चित्र सध्या तरी आपण अनुभवलं। काही वेळापूर्वी आपण देखील त्याच मार्गावरनं प्रवास करून आलोय। दुसरीकडे आपण जर बघितलं तर आज मेगा ब्लॉक होता आणि त्यासोबतच मेगा ब्लॉक नंतर मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर काही ठिकाणी काहीसं पाणी साचण्यास सुरुवात झाली होती। पश्चिम रेल्वे मार्ग काहीसा उशिराने धावत आहेत, मात्र थोड्याफार प्रमाणात मोठा परिणाम हा मध्य रेल्वे मार्गावरती पडला असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालं। आज रविवारचा दिवस होता, त्यामुळे चाकरमान्यांना कामावर जाण्याची काही लगबग नव्हती, त्यामुळे तितकासा त्रास मुंबईकरांना झाला नाही। मात्र जर आज सुट्टीचा दिवस नसता तर या पावसामुळे मुंबईकरांच्या जीवनमानावर मोठा परिणाम झाला असता, कारण सर्वदूर पाऊस पडतोय, काही ठिकाणी पाणी साचतंय, त्याचा निचरा देखील होतोय, मात्र वाहतुकीवर काहीसा परिणाम या सगळ्याचा होतोय। एकूणच बघितलं तर मुख्यमंत्र्यांकडनं प्रशासनाकडनं देखील आवाहन केलं जातं आहे की पावसाचा जो हवामानाचा अंदाज काही घेता येत नाही आणि यानुसार येत्या काही तासात आणखी मुसळधार पाऊस पडू शकतो, तसं वातावरणात देखील बदल होताना आपल्याला बघायला मिळतं। त्यामुळं लोकांनी घराबाहेर पडणं टाळावं, जर गरजेचं नसेल अत्यंत तर घराबाहेर पडू नये अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या। त्यासोबतच प्रशासनाला कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सतर्क राहण्यासंदर्भातल्या सूचना देखील देण्यात येत आहेत। निश्चितच अक्षय, आपण देखील आपल्या प्रेक्षकांना हेच आवाहन करूयात की गरज असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका। धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।